कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून बेळगावमध्ये सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावमध्ये मेळावा घेण्याचं नियोजन आहे ते करण्यात आलेलं होतं। बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो मैदानावर हा सगळा महामेळावा आहे तो होणार होता। मात्र या सगळ्या महामेळाव्यासाठी कर्नाटक सरकारनं परवानगी आहे ती नाकारली आहे। इतकंच नाही तर व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरामध्ये आज दिवसभरासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे। या सगळ्या घटनेनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीनं संभाजी महाराज चौकामध्ये आम्ही एकत्र जमू आणि कर्नाटक सरकारचा निषेध करू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता। आणि त्यानंतर आपण बघू शकतो संभाजी महाराज चौकामध्ये देखील मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी कर्नाटक प्रशासनाकडून तैनात करण्यात आले। जवळपास 100 ते 150 पोलीस कर्मचारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र एकीकरण समिती कोणताही पदाधिकारी किंवा मराठी भाषिक या संभाजी महाराज चौकामध्ये जमणार नाहीत याची खबरदारी कुठेतरी आता कर्नाटक पोलिसांनी किंवा प्रशासनाने घेतलेली आहे असं म्हणावं लागेल। आणि या निमित्तानं कर्नाटक प्रशासनाकडून कशा पद्धतीने मराठी भाषिकांवर दडपशाही सुरू आहे हेच या निमित्तानं पाहायला मिळतं। इतकंच नाही तर या सगळ्या महामेळाव्यासाठी बेळगावमध्ये जे काही मराठी भाषिक येणार होते त्यांची देखील तपासणी करून त्यांना बेळगाव शहराबाहेरच अडवण्याचं नियोजन देखील कर्नाटक सरकारकडून करण्यात आलेलं आहे। आणि एकूणच हा सगळा प्रकार सुरू असला या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा असला संचारबंदी लागू केलेली असली महामेळाव्याला परवानगी नाकारलेली असली तरी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती देखील हा सगळा मेळावा किंवा ही सगळी निदर्शनं आता करण्यावर ठाम आहे। महाराष्ट्रातून देखील काही नेते मंडळी या ठिकाणी संभाजी महाराज चौकामध्ये येण्याची शक्यता आहे। मात्र तसा अधिकृत निरोप मिळालेला नसला तरी ही सगळी शक्यता गृहीत धरून मोठा पोलीस फौजफाटा या सगळ्या कर्नाटक पोलिसांनी संभाजी महाराज चौकामध्ये तैनात केल्याचं पाहायला मिळतंय। पुढे सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।